नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जय भीम. आपण आलो नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये. आपल्याला मालूमच आहे 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस झाला आहे आणि आज या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये चंद्रपूरहून काही लोक आले आहेत. त्यांनी चंद्रपूर तर थेट नागपूर गाठली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आज इथे पोहोचले आहे. मान्यवर साहेब जाणून घेऊ त्यांचं काय सांगणं जनतेला. सर आपला परिचय सांगा. माझं नाव मारोतराव रायपुरे. आमचा हा जो ग्रुप आहे हा लॉ कॉलेज योगा ग्रुप चंद्रपूरचा हा सर्व ग्रुप आहे. आम्ही 17 योग साधक या ठिकाणी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. दीक्षाभूमी हे एक असं पवित्र स्थळ आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशातील जनतेला एक बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि त्यामुळे हे पवित्र स्थळ सर्वांना दाखवावं. या ठिकाणी विविध धर्माचे लोक आलेले आहेत आणि त्यांना हे बघितलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आज आपण त्यांना दाखवून मार्गदर्शन करून याच्याविषयी जाणून घेण्याची त्यांची पण उत्सुकता होती आणि म्हणून आम्ही चंद्रपूरवरून या ठिकाणी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जाणून घेण्याविषयी आलेलो आहोत. त्याचप्रमाणे दीक्षाभूमी हे स्थळ जे आहे हे पवित्र स्थळ आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर विहारामध्ये गेल्यानंतर सर्वांना असं हायसं वाटलं. तिथली ती शांतता वगैरे बघून आणि त्यांचा जो जीवनपट त्या ठिकाणी रेखाटलेला आहे तो बघितल्यानंतर सर्व हे जे आमचे बांधव आहेत यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे फार महत्त्वाचं ठिकाण आहे सर्वांसाठी. सर्वांनी इथे यावं आणि बाबासाहेबांचे जे काही कर्तव्य आहेत, कार्य आहेत, सामाजिक बांधिलकी आहे, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील हे नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि प्रत्येकाचं काम आहे आणि त्यांचे जे काही कार्य आहेत हे सुद्धा आपण पुढे नेण्याच्या दृष्टीने, काम करण्याच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी प्रेरणा घेऊन आम्ही या चंद्रपूरला जाणार आहोत आणि त्यांचं जे काही अपूर्ण काम आहे, जे काही त्यांनी संदेश दिलेले आहेत समाजासाठी, त्यांच्यासाठी पण काम करण्याची या ठिकाणी प्रेरणा मिळते आहे. थेट आपल्याशी रायपुरे साहेब जुळले होते. त्यांनी आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जीवनामध्ये हर गरीब तबक्यासाठी, हर समाजाच्या व्यक्तीसाठी जे काम केले त्यांनी एक आपल्याला आठवण करून दिली आहे आणि या आठवणीच्या वतीने आमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. मान्यवर ओमप्रकाश साहेब आपल्या चॅनल थेट जुळलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे. चंद्रपूर नागपूर त्यांना गाठलं आहे. जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे. सर आपला परिचय सांगा. मी ओमप्रकाश डेरे चंद्रपूरहून इथे आलेलो आहो. आमचे जे योग साधक आहे हे सर्व एकत्रित आम्ही इथे दीक्षाभूमीवर जे काही पावनभूमी आहे याचं जे दर्शन किंवा त्याची भेट बाबासाहेबांनी जे 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा घेतली आणि शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दामध्ये जे त्यांनी सांगितलं आहे त्यामध्येच आपण पाहतो की शिक्षणामुळे कसा परिवर्तन होते, कसा बदल होते हे आपल्या आजच्या युगामध्ये आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्या पायामध्ये एक टाईमची चप्पल जरी नसली तर चालेल, परंतु हातामध्ये पुस्तक असायला हवं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि पुस्तकामुळे कसं परिवर्तन होते, कसा बदल होते हे सर्व जाती धर्माच्या सर्व अनुयायांना यामधून कळते. म्हणून या पावनभूमीला आम्ही इथे सर्वांनी एकत्रित सर्व जे काही आमचे चंद्रपूरचे योग साधक आहेत हे सर्व जाती धर्माचे इथे आलेले आहेत आणि आम्ही इथं स्मरण केलं की खरोखर इथं आल्यानंतर कसं परिवर्तन होते, कसा बदल होते हे आम्हाला दिसून येते. गाण्यातून मी व्यक्त करतो. भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, आज घे ओ थंबलेल्या अंकुराची वंदना, भीमराया घे.
भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, आज घे ओतंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे. साहेबांनी सुंदर मार्गदर्शन सुद्धा केलं आणि एक भावनात्मक गाणं आपल्या चॅनलवर प्रस्तुत केलं. त्या गाण्याच्या माध्यमाने समाजाला जोडण्याचं काम झालं पाहिजे आणि आमच्या चॅनलच्या वतीनं सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. रीना मॅडम आज आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. आज त्यांनी चंद्रपूर ते नागपूर गाठून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यात आलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. आज आपल्या चंद्रपूर क्षेत्रामध्ये विहारामध्ये ते सुंदर असं गाणं प्रस्तुत करतात. आज आपल्या चॅनलवर ते एक गाणं प्रस्तुत करणार आहे. माझं नाव रीना मारुतराव रायपुरे. आम्ही चंद्रपूरवरून आलेलो आहोत. आमचा जो ग्रुप आहे हा योगा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही इथे भेट दिली आहे. ह्या पवित्र दीक्षाभूमीवर आम्ही जे आलो आहोत तर मनाला अगदी शांत वाटतं. अगदी असं वाटतं की इथेच शांत बसून राहावं आणि बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आहेत. त्या प्रतिमाकडे बघून असं वाटतं की आपण खरंच हे ठिकाण जे एवढं पवित्र आहे तर ह्या पवित्र ठिकाणामध्ये आपण येऊन इथे आपलं नतमस्तक होऊन काहीतरी इथून आठवणी घेऊन जावं ह्या आशेने आम्ही इथे दरवर्षी आम्ही वर्षातून 1-2दा तरी इथे येत असतो. तर काही निमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत आणि सर्वांनी भेटी दिली. सर्वांना इतकं छान वाटलं बघून. बाबासाहेबाच्या प्रती गौतम बुद्धाच्या प्रती नतमस्तक होऊन सर्वांनी आशीर्वाद घेतला. आणि हा माझा जो ग्रुप आहे ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. आम्ही इथे आलेलो आहोत सर्व मिळून. तर आम्ही इथून जाताना काहीतरी घेऊन जावं म्हणून आम्ही इथून पुस्तकं घेऊन जात असतो. पुस्तक म्हणा किंवा बाबासाहेबांचे जे स्टॅच्यू आहे हे मी घेतलेलं आहे. हे अतिशय सुंदर आहे आणि मला खूप आवडलं आणि मी काहीतरी आठवण म्हणून आपण इथे नेत असतो दरवर्षी. तर मी हे स्टॅच्यू घेतलेलं आहे आणि बाबासाहेबाचं एक पुस्तक घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण बाबासाहेबांना इथे नतमस्तक होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की एक छोटंसं गीत मी इथे सादर करावं असं मला वाटत आहे. माझ्यासोबत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा मला सोबत करतील. ह्या सपना मॅडम आहेत, मंजिषा मॅडम, गिरटकर मॅडम, पांडव मॅडम, रेखाताई पण आहेत. तर आणि हे सगळे जेंट्स आहेत. तर सगळे आम्ही एकत्र आहोत. तर मी एक गाणं छोटंसं म्हणते. अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा, अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा. जय भीम. ताईने आपल्याला गाण्याच्या काही ओळी ऐकवल्या. अरे सागरा शांत हो जरा. डॉक्टर बाबासाहेबांचा हा जो सुंदर असं गाणं जो होतं हा गाण्यामुळे एक भावनात्मक गाणं आणि या गाण्याच्या माध्यमाने त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. आणि आज ते चंद्रपूर ते थेट नागपूर गाठून त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली दिली आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय. सफर में चलना है तो सभी के साथ चलो, सभी होगे राह में तुम रहो तो चलो. सफर में चलना है तो सभी के साथ चलो, तुम सभी होगे राह में तुम रहो तो चलो. किसी के वास्ते मेरे यारो, किसी के वास्ते राह का बदलती है मेरे यारो, किसी के वास्ते राह का बदलती है यारो. अपने आप को दीक्षा भूमि का दर्शन लेना है तो सभी चलो, सभी चलो, सभी चलो. जय भीम. क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद सर. आपल्याला सुंदर एक शायरीच्या रूपाने त्यांनी सुंदर असं वक्त सांगायला आणि लोकांना दीक्षाभूमीमध्ये भेट द्यावी एक चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. आपल्या चॅनलशी मान्यवर साहेब सुद्धा जुळलेले आहे.
आज ते सुद्धा आलेले आहेत, त्यांचं काय सांगण्यात जाणून घेऊया. सर आपला पहिलं सांगा. मी केशव मेश्राम चंद्रपूरवरून आलो आहे. आमचा लॉ कॉलेज योगा ग्रुप नावाचा एक योगा ग्रुप आहे. त्याचे 17 मेंबर आज इथे उपस्थित आहोत. आम्ही दीक्षाभूमीला भेट दिली. इथे भेट दिल्यानंतर आम्हाला वेगळीच अनुभूती आली. आज जेव्हा इथे आम्ही पाहतो आहे, परिसर पाहतो आहे, इथे जे काही प्रोग्रेस झालेला आहे ते बघतो आहे, पण जेव्हा दीक्षा घेतली त्यावेळची परिस्थिती काय असेल याची जेव्हा आम्ही कल्पना करतो तेव्हा हायचं होतं आम्हाला. त्या काळातली परिस्थिती आणि त्या काळातल्या परिस्थितीवर मात करून या सामाजिक क्रांतीमध्ये सहभाग झालेले लोक आणि त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेली दीक्षा आणि नंतर पुन्हा त्यांच्या सगळ्या जनसमुदायाला दिलेली दीक्षा, ते जे चित्र असेल ते काय वेगळं असेल. आज आम्ही येतो तेव्हा आम्हाला एक वेगळी अनुभूती होते, पण नवीन ऊर्जा मिळते, नवीन प्रेरणा मिळते आम्हाला की त्यावेळेस जे सामाजिक क्रांती झाली ज्याचे फळं आज आम्ही भोगतो, आमची पुढची पिढी भोगताय, ती साधारण गोष्ट नसावी. कारण की आज आम्ही इथे उभे आहोत, ज्या मानाने सन्मानाने उभे आहोत, जी मानवरून उंच करून आम्हाला बोलायची जी ताकद मिळाली ते त्या दीक्षेचे फळं आहेत. जर त्यावेळेस ते धम्मक्रांती झाली नसती, दीक्षेचं फळ आम्हाला आज या अशा प्रकारे भोगता आलं नसतं आणि हे चांगले दिवस आम्हाला पाहता आलं नसतं. खरं तर ही जी प्रेरणा आहे ते पिढ्या सगळ्याच पिढ्यांना मिळव आणि इथे येऊन ही प्रेरणा सगळ्या लोकांनी घेऊन जावं. कोणत्या वेगळ्या समुदायाचा हा भाग वेगळा, पण ही प्रेरणा सगळ्या समुदायाच्या लोकांना खूपच प्रेरणादायी आहे आणि त्यांना ही क्रांती चिरकालीन अविस्मरणीय राहावी हीच मी यावेळेस आशा बाळगतो. मान्यवरांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि महत्त्वपूर्ण गोष्टीवर त्यांनी चर्चा केली आहे आणि आमच्या वतीने त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.